नमस्कार, वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन। हे बघा 15 इंच उंचीचा हा ब्लाउज घेतलेला आहे। 14 इंच रेडी लेंथ आपल्याला इथे ठेवायची आहे। 5.5 इंच शोल्डर आणि चेस्टची साईज 8 इंच व 1.5 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे। 32 साईजची चेस्ट आहे। बघा 3 इंच वरचा गळा, 3 इंच इथे आपण गळा रुंदी घेतलेला आहे। बोट नेकचा ब्लाउज आपण बनवत आहोत, त्यामुळे इथे आपण शोल्डर 6.5 इंच घेतलेला आहे। दाखवल्याप्रमाणे आपण गळ्याला आकार देऊन घेतला व अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपण ब्लाउजचा कपडा हा कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे गळ्याची कटिंग करायची। गळ्याची कटिंग करत असताना आपल्याला बघा मधला जो भाग आहे जॉइंट, तो आपल्याला तसाच जॉइंट ठेवायचा आहे, तो आपल्याला कट करायचा नाही। इथे बघा दाखवल्याप्रमाणे इथे मधला जो जॉइंट आहे तो आपण कट करून नाही घेतला, तिथे थोडंसं जॉइंट ठेवलं, ते आपण नंतर कट करणार, ते मी स्टिचिंगच्या टायमिंगला तुम्हाला दाखवेल। इथे बघा बंद बाजूने आपण कॅनव्हास ठेवलेला आहे, त्यावर आपण जसे फक्त मार्किंग करून घ्यायची। बघा दाखवल्याप्रमाणे फक्त आपल्याला जसं गळा आहे तशीच आपल्याला इथे मार्किंग करायची। त्यानंतर साईडनी आपल्याला थोडंसं जसं आपल्या गळ्याचा आकार आहे तसंच आपण अंदाजे मार्किंग करून घ्यायचं। तसेच प्रमाणे आपल्याला याची इथे कटिंग करायची। 1 ते 1.5 इंच आपल्याला साईडनी एक्स्ट्राचा कॅनव्हास पेपर हा घ्यायचा आहे। इथे आपल्याला टाचणी लावायची, कारण कटिंग करताना आपला पेपर हा सरकू शकतो, त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर गळा येण्यासाठी आपल्याला इथे टाचणी लावून ह्याची कटिंग करून घ्यायची। खूप सुंदर असा गळा आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे। तुम्ही शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, कारण आपले नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल, त्यामुळे आपण बेल आयकॉनलाही क्लिक करायची आहे। बघा आता आपण मी अस्तरचा कपडा घेतला आहे, त्यावर आपल्याला बघा कॅनव्हास पेपर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा व तो आपल्याला इस्त्रीने चिपकवून घ्यायचा। व्यवस्थित टीप दिली तरी चालेल किंवा इस्त्रीने आपण चिपकवून घेऊ शकतो। साईडने आपल्याला थोडंसं फोल्ड करण्यासाठी कपडा ठेवायचा आहे व एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा। बघा दाखवल्याप्रमाणे आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवायचा। पूर्ण गळ्यावरती आपल्याला एकसारखा कपडा ठेवत याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। आतल्या बाजूने आपल्याला बरोबर गळ्याच्या कडेने आपल्याला कटिंग करून घ्यायची। बघा आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा कपडा हा जॉईंट करून घेण्यासाठी ब्लाउजचा कपडा हा मी सरळ ठेवलेला आहे। वरची बाजू ही सरळ आहे, त्यानंतर त्यावर आपल्याला अस्तर ठेवलेला आहे। 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून कमरेच्या बाजूने आपल्याला एक टीप देऊन घ्यायची। बघा व त्यानंतर ओपन करून आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची। बघा फोल्ड करून त्यानंतर त्यावरून एक टीप द्यायची। अशा प्रकारे जर आपण टीप दिली तर आपल्याला कमरेची पट्टी लावायची गरज नाही, इथे काठ असल्यामुळे कमरेची पट्टी वापरली नाही। अशा प्रकारे हे आपण खालचा भाग हा कमरेचा आपण ब्लाउजचा शिवू शकतो। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूने टीप देऊन घ्यायची आहे। पूर्ण ब्लाउजला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। बघा दाखवल्याप्रमाणे हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत आपल्याला ब्लाउजवरती अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे। गळ्यालाही जसे तसा आपण इथे आकार देऊन घ्यायचा। इथे बघा आपण जॉईंट हा कट केलेला नाही, तो आपल्याला तसंच ठेवायचा, कारण तो जॉईंट कट केला तर आपल्याला शिवताना खूप प्रॉब्लेम येतो, वरी खाली आकार होऊ शकतो आपल्या गळ्याचा वरचा। त्यामुळे ही खूप महत्त्वाची टीप आहे की बोटनेक जेव्हा आपण शिवतो
तेव्हा आपल्याला वरचा गळा जर आपण एकदम ओपन करायचा नाही, जरी आपण ओपन करणार असेल तर तिथे थोडंसं जॉईंट ठेवायचं व आपले स्टिचिंग झाल्यानंतर आपण तो कट करून घ्यायचा आहे. मग आता आपल्याला पूर्ण गळ्यावरती आपण टीप देऊन घेतली, साईडच्या बाजूनेही आपल्याला त्याचप्रमाणे टीप देऊन घ्यायची आहे. इथे बघा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण पूर्णपणे कट करून घेतला. त्यानंतर इथे बघा गळ्याचाही आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. आतल्या बाजूला मध्ये छोटासा कट द्यायचा व त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो सर्व कपडा कट करून घ्यायचा. अस्तरच्या बरोबर सर्व आपण आतल्या बाजूचा कपडा कट करून घेतला. त्यानंतर आपल्याला बाहेर जो आपली कॅनव्हासची पट्टी काढलेली होती गळ्याची, त्याला आपण बाहेरच्या बाजूने पूर्ण गळ्यावरतीही अशा प्रकारे टीप देऊन घ्यायची आहे. बघा दाखवल्याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची. तुम्ही जर नवीन बोटनेक तयार करणार असाल तरी ही एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही नवीनच जरी हा बोटनेकचा गळा शिवला अशा प्रकारे सावकाशपणे तर एकदम परफेक्ट बसणार आहे. फक्त चेस्टच्या साईजनुसार आपल्याला इथे शोल्डर कमी जास्त करायचा आहे. पुढचा गळा आपण मोठा ठेवलेला आहे त्यामुळे इथे 3.25 इंच शोल्डर घेतला आहे 32-36साठी. जर पुढचाही बोटनेक बनवायचं असेल तर आपल्याला 3.5 इंचाचं इथे शोल्डर ठेवायला लागेल. हे बघा आतल्या बाजूचा जो अस्तरचा कपडा होता तो आता आपण इथे कट करून घ्यायचा. बघा सुंदर असं आपला गळा तयार झालेला आहे कॅनव्हासवरती. आता आपण तो ब्लाऊजवरती सेट करून स्टिच करून घेऊया. इथे बघा ब्लाऊजलाही आपण कटिंग केलेली नाही व कॅनव्हासलाही कटिंग करायची नाही, ओपन पूर्ण करायचं नाही, तो आपण शेवटी करायचा. अशा प्रकारे जर तुम्ही शिवलं तर खूप सोपं जाता, अवघड अजिबात जात नाही. बघा इथे आपण व्यवस्थित गळा सेट करून घ्यायचा व तिथे पिन लावून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला 1.5 इंचचं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्यावरती आपल्या कॅनव्हासचा गळा हा जॉईन करून घ्यायचा. बघा दाखवल्याप्रमाणे अगोदर मी वरचा गळा शिवून घेतला कारण तो आपला हलणार नाही, त्यामुळे आपण वरचा गळा अगोदर शिवून घ्यायचा. त्यानंतर खालचा जो आपण बनवला आहे कोणतीही डिझाईन असो तो आपण नंतर स्टिच करून घ्यायचा. बघा इथे आपल्याला आपला जसा गळ्याचा आकार आहे तो बदलणार नाही. थोडासा कर्वमध्ये आपण जो आकार दिलेला आहे तो तसं चाललं पाहिजे. त्या प्रकारे आपल्याला इथे सावकाशपणे टीप देऊन घ्यायची. बघा कोपऱ्यावरती आपल्याला सुईचं टोक हे आतमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हा कपडा हा दुसऱ्या साईडला वळवून घ्यायचा आहे. इथे बघा इथे पूर्ण आपला गळा शिवून तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे आता सर्व गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. हा बघा मी मधून आता कट करून घेतला गळा. आता आपल्याला पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन मी घेतलेले आहेत. अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण छोटे छोटे कट देऊन घेतले आणि जिथे आपले कॉर्नर आहे तिथे थोडंसं मोठा कट द्यायचं कारण तिथे आपल्या गळ्याचा शेप हा बिघडायला नको. मग अशा प्रकारे आपण गळा हा जो वरचा कॉर्नर आहे तो व्यवस्थितपणे वरच्या बाजूने काढून घ्यायचा आहे. ते थोडंसं जाडसर असतं त्यामुळे एखादं सुई किंवा स्क्रूड्रायव्हर अशा प्रकारे आपण घेऊन यायचं व्यवस्थित करून घ्यायचं. हे बघा मी आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला एक टीप देऊन घ्यायची. इथे मी थोडंसं मार्जिन घेऊन आपण पूर्ण गळ्यावरती टीप देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची. लेस लावण्यासाठी आपण हे बघा रेडीमेड लेस इथे घेतलेली आहे. हा नॉट आपला जो आपण गोट बनवतो तोही इथे वापरला तरी चालेल. हा मी इथे रेडीमेड वापरलेला आहे गोट.
खूप छान अशी फिनिशिंग येते ह्या गोटने. कॉटनचा गोट वापरला आहे आम्ही, त्यामुळे बघा किती छान हे बघा. बघा जिथे आपल्या जेव्हा आपण रेडीमेड लेस वापरतो तेव्हा कॉर्नरला कशा प्रकारे लेस आपली जोडून घ्यायची ते तुम्ही पाहून घ्या. इथे बघा, इथे कॉर्नरला आल्यानंतर आपण इथे याची कटिंग करून घ्यायची, कट करून घ्यायची लेस, कट करून तिथे आपल्याला जोडायची आहे. बघा इथे मी कट केली, त्यानंतर बघा हे आपल्याला जोडून घ्यायचं. व इथे कॉर्नरला बघा तुम्ही पाहू शकता दुसरी लेस ही आहे ती इथे आपल्याला बरोबर ॲडजस्ट करायची. जसं आपला गळ्याचा आकार आहे तसा आकार इथे आला पाहिजे याची काळजी घ्यायची. त्याप्रमाणे लेस आपल्याला इथे सावकाशपणे सेट करून घ्यायची. हे बघा तुम्ही पाहू शकता किती अतिशय सुंदर अशा प्रकारे आपण इथे लेसला सेट करून घेतलेले आहे. ते बघून आपण कटिंग करून घ्यायची. ते पण आपण कटिंग करून घेतली लेस कट करायची व बघा दाखवल्याप्रमाणे गळ्याला वरच्या बाजूला जशी आपण लावली तसंच इथेही आपल्याला व्यवस्थित गळ्याचा आकार, आता जसं इथे कॉर्नर आहे तो आपला बघा पाहू शकता तुम्ही, खूप छान असं आपलं कॉर्नर इथे तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरेही म्हणजे आपल्याला इथे 3 ठिकाणी मी लेस कट केलेली आहे. वरच्या बाजूला मी लेस कट केली नाही, इथे फक्त वळवून घेतले आहे कारण तिथे आपण एक फूल लावणार आहोत. ते आपलं ते फुलाखाली जाणार आहे, त्यामुळे बघा वरच्या बाजूनेही आपली पूर्ण लेस आता इथे लावून झालेली आहे. अतिशय सुंदर गळ्याला फिनिशिंग आलेली आहे व खूप छान असा आपला गळा इथे तयार झालेला आहे. हा ऑर्गेनचा कपडा आहे. बघा खाली आपल्याला मधोमध फोल्ड करून टक्स मारून घ्यायचे आहेत. एका बाजूला टक्स मारला, आता मी दुसऱ्या बाजूलाही टक्स मारून घेतला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला खूप बघा दोन्ही आपले तयार झाले आहेत. त्यानंतर वरती बघा मी हे फूल बनवलेलं आहे. हे फूल तुम्हाला जर असंच बनवायचं असेल तर मी ह्याचा व्हिडिओ अगोदरच चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. खूप छान असे व खूप सुंदर असं फूल आपण इथे बनवलं आहे. बघा याला इथे जॉईंट करून घेतलेला आहे सुई व दोऱ्याच्या मदतीने. बघा आपला किती सुंदर गळा तयार झालेला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.